नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अशोक मामा जेव्हा त्यांच्या बहिणीला भेटायला जातात तेव्हा इकडे राधा बहिणीला टेन्शन आलेलं असतं आणि ती तिचीच एकटी बडबड करू लागते. तेव्हा किशाभाऊ तिला म्हणतो की सारखी अशी गरगर का चक्कर मारतीयेस, चक्कर येऊन खाली पडशील. तेव्हा राधा बहिणी त्याला म्हणते, म्हातारा जर त्या म्हातारीला इथं घेऊन आला ना तर तुम्हाला सुद्धा चक्कर येतील. चक्कर काय, तुम्ही तर बेशुद्ध पडाल. तेव्हा किशाभाऊ हसून म्हणतो, कायला एवढं टेन्शन घेऊ राहिली उगाच, जाऊ दे ना येऊ दे. त्यावर ती म्हणते, तुम्हाला काही अक्कल बिक्कल आहे की नाही, ती आली म्हणजे घरात एक माणूस वाढल आणि सगळं काम मलाच करावं लागतं. तुम्हाला काय फरक पडतो, तुम्ही मस्त खिशात हात घालून फिरता इकडून तिकडं. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, आणि तुला काय कमी आहे ग, तू काय फुटपाथवर किंवा रस्त्यावर किंवा गटाराच्या शेजारी राहतीये का, मस्त राहते आरामशीर आणि 2 टायमाचं खायला मिळतं, आणखी काय पाहिजे तुला. त्यावर राधाबाईंनी म्हणते, हे पा तुम्ही मला चिडू नका, नाहीतर मी भाऊजींना जाऊन सगळं काही खरं सांगून टाकेन. याचं कानाला ऐकू न येण्याची गोष्ट खोटी आहे, याचा ऍक्सिडेंट पण खोटा होता आणि याच्या लक्षात राहत नाही ही गोष्ट पण खोटी आहे. हा संपूर्ण माणूस खोटा आहे, फक्त ती काय शुगर बिगर कमी झाली होती तेवढीच गोष्ट खरी आहे. तेव्हा ती म्हणते, भाऊजींना हे सगळं जर कळालं तर तुमचं गाठोड बांधून तुम्हाला बाहेर फेकतील. त्यावर किशाभाऊ म्हणतो, मी तुझ्या पाया पडतो, असं काही करू नको. त्यावर ती त्याला धमकी देते, हे पा तुम्ही जर काही केलं नाही तर माझ्या इतकं दुसरं वाईट कुणी नसणार. आता इकडे अशोक मामा अजूनही टपरीजवळ नीलूची वाट बघत बसलेले असतात. तेव्हा तिथे एक दारू पिऊन माणूस येतो आणि अशोक मामांना त्रास देऊ लागतो आणि म्हणतो, काय पाटील ओळखलं का, माझे 300 रुपये घेतले होते. तितक्यात तिथं परशू येतो आणि त्याला हकलवतो. तेव्हा परशू अशोक मामांजवळ जाऊन म्हणतो, मामा कवाच धरून बसले तिथं, अजून नाही आल्या त्या, मला असं वाटत नाही जाधव वहिनी येतील म्हणून. तुम्ही एक काम करा, तुम्ही चला इथून. अहो पावसा पाण्याचे दिवस आहे, जर पाऊस लागला तर रिक्षा बंद होतील, तुम्ही जाल कसे. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात, तू थांब, मला जायचं नाहीये, निलिमा जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाहीये. तेव्हा परशू त्यांना विनवण्या करू लागतो आणि म्हणतो, सकाळपासून इथं बसले, भूक लागली असेल तुम्हाला, तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या घरी चला, मी तुमच्यासाठी काहीतरी जेवायला बनवतो. पण अशोक मामांचं लक्ष मात्र नीलूच्या घराच्या वाटेकडे लागलेलं असतं. अशोक मामांकडे बघून तिथे असलेला चहावाला विचारू लागतो की कोण लागतात त्या जाधव वहिनी यांचा. तेव्हा परशू म्हणतो की यांच्या लांबच्या नातेवाईक आहे. तेव्हा तो टपरीवाला सांगू लागतो की मला नाही वाटत त्या जाधव वहिनी खाली येतील, कारण त्या बिचाऱ्या कधी खाली दिसल्या नाही, त्या देव माणूस आहे हो, पण त्यांचा नवरा म्हणजे गुंड आहे आणि इथं सतत पोलीस आणि गुंड येत असतात. हे ऐकल्यानंतर अशोक मामांना आता धक्का बसलेला असतो. आता इकडे इरा आणि ईशान स्कूलमधून येतात तेव्हा ते एकमेकांशी भांडू लागतात. त्यांचा आवाज ऐकून राधाबाईंनी आणि किशाभाऊ येतात. किशाभाऊला पाहिल्यानंतर ईशानला त्या लेटरची आठवण येते आणि तो तिथे शोधू लागतो. तेव्हा किशाभाऊ त्याचा हात धरून विचारू लागतो, अरे पण झालं काय. त्यावर किशान ओरडत म्हणतो, तुम्हाला काय करायचंय. त्यावर राधाबाईंनी म्हणते, एक कुचिन पोरट्या, तुला समजत नाही का, मोठ्या माणसांशी असं बोलतात का. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, तुला काही वळण पिळण आहे की नाही. त्यावर ईशान म्हणतो, तुम्ही ते सांगूच नका. तेव्हा इरा त्याच्यावर ओरडत म्हणते, ईशान तू शांत बस, मोठ्यांना असं बोलतात का. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, तू जर माझा नातू असताना तर कानफाड फोडलं असतं. त्यावर ईशान म्हणतो, तुम्ही जर माझं कानफाड फोडलं ते आले का. तेव्हा राधाबाईंनी तिच्यावर ओरडत म्हणते, मला काय माहीत, असं म्हणून ती तिथून निघून जाते. तेव्हा ईशान इराला म्हणतो की बघितलंस ना, खूप बाजू घेत होती ना, बघितलं ना कसे बोलल्या त्या. आता ईशान संयमीला कॉल करतो. तेव्हा संयमी रेयनसोबत असते. ईशानचा कॉल आल्यानंतर ती खुश होते. तिला असं वाटतं की आजोबा नीलू आजीला घेऊन घरी आले असणार, म्हणूनच ईशानचा फोन आला असेल. तेव्हा ती विचारू लागते, आले का आजोबा नीलू आजीला घेऊन. तेव्हा तो म्हणतो, नाही, मी तुला तेच सांगायला फोन केला होता. ते ऐकल्यावर आता संयमी नाराज होते. आता इकडे परशू अजूनही अशोक मामांना समजावत असतो की मामा चला तुम्ही इथून, किती वेळ वाट पाहणार आहे अजून. पण अशोक मामा त्याचं काही ऐकायला तयार नसतात. तेव्हा परशू म्हणतो, आपण एक काम करूया, आपण त्यांना फोन लावूया. आणि तो तिथे असलेल्या टपरीवरच्या माणसाला विचारतो की तुझ्याजवळ त्या जाधव वहिनींचा नंबर आहे का. त्यावर तो म्हणतो, नाही. तितक्यात अशोक मामांना समोरून नीलू आलेली दिसते. आता नीलूला बघून अशोक मामा खूप खुश होतात. तेव्हा नीलूचं अचानक त्यांच्याकडे लक्ष जातं आणि ती एकदमच आहे त्या जागेवर थांबते आणि अशोक मामांकडे बघू लागते. तेव्हा परशूलाही खूप आनंद होतो. तितक्यात नीलूला आता तिचा नवरा म्हणजे पक्या जाधव मामांच्या मागून येताना दिसतो.
त्याला बघून आता नीलू घाबरते. नीलूच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. मला भूक लागली, काहीतरी मला बनवून दे. हा सगळा प्रकार बघून आता अशोक मामांना प्रचंड धक्का बसलेला असतो. तेव्हा बिचारी नीलू काही न बोलता शांत उभी असते. आता पक्या नीलूचा हात धरून तिला ओढत नेत असतो. तेव्हा नीलू अहो असं नका करू असं म्हणून रडू लागते. तेव्हा अशोक मामाही त्यांच्या पाठीमागे जातात. आता पक्याने नीलूला घराकडे आणलेलं असतं आणि घरात जाऊन तो दरवाजा लावून घेतो. तेव्हा अशोक मामा तिथे येऊन बाहेर उभे राहतात. अशोक मामा आता दरवाजा उघडणार तितक्यात परशू त्यांच्या मागे पळत येतो आणि त्यांना म्हणू लागतो की मामा तुम्ही हे काय करताय, मी तुमच्या पुढे हात जोडतो, तुम्ही आता इथून चला. तो माणूस लय उरफाट्या डोक्याचा आहे, त्यानं जर तुम्हाला इथं पाहिलं तर तो तुमचा जीव घेईन. तुम्हाला जर काही झालं तर मी घरच्यांना काय उत्तर देऊ. तेव्हा परशू म्हणतो मी जिंदगीत तुमच्याकडे दुसरं कधीच काही मागणार नाही, फक्त आज तुम्ही इथून चला. असं म्हणून तो अशोक मामांना तिथून घेऊन जातो. आता इकडे इरा, ईशान आणि संयमी नीलू आजीच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करत असतात. इराने तर तिच्यासाठी वेलकम लेटर लिहिलेलं असतं. तेव्हा ईशानही म्हणतो की मीही त्यांच्यासाठी त्यांचं सुंदर स्केच काढलंय. तेव्हा अगोदर कोण त्यांना सरप्राईज देईल यावरून इरा ईशानचं भांडण सुरू होतं. तेव्हा संयमी त्यांना म्हणते की यावरून कोणी भांडत असतं का, आणि फक्त एवढंच पुरेसं नाहीये. तुम्हाला माहिती आहे ना की गेस्ट आल्यानंतर आपण आरती ओवाळून त्यांचं स्वागत करत असतो. त्यावर इरा आणि ईशान विचारू लागतात पण माऊ तर घरी नाहीये, मग कोण करेल. त्यावर संयमी राधावहिनीला आवाज देऊ लागते. तेव्हा राधावहिनी तिथे येऊन विचारते की काय झालं. त्यावर ते म्हणतात की तुम्ही आरतीचं ताट करा. त्यावर राधावहिनी विचारते की कोणाला ओवाळायचे, इराला का. त्यावर इरा म्हणते नाही हो, नीलू आजीला. त्यावर राधावहिनी म्हणते हो का, मग करते की, ताट तुमचं, आरती तुमची, मला काय, फक्त ओवाळायचंय. असं म्हणून ते तिथून जातात. आता आत आल्यावरती किशाभाऊ चांगलाच घाबरलेला असतो आणि तो तिला म्हणू लागतो की मला चांगला घाम फुटलाय, आता तर माझं थरकं व्हायला लागलंय. त्यावर ती म्हणते मी इतका वेळ काय सांगत होते तुम्हाला किसनराव सरकटे, तेव्हा तुम्ही काही ऐकायला तयार नव्हते माझं, आता फुटला ना घाम तुम्हाला. आता इकडे जेव्हा अशोक मामा घरी परत येतात तेव्हा इरा, ईशान आणि संयमी फुलांचं ताट घेऊन नीलू आत्याचं स्वागत करण्यासाठी पळत जातात. बघतात तर समोर अशोक मामा एकटेच असतात. तेव्हा संयमी डोकावून बघते तेव्हा तिला तिथे कोणीच दिसत नाही. तेव्हा संयमी विचारू लागते की आजोबा हे काय, नीलू आजी कुठे आहे. तेव्हा अशोक मामा काही न बोलता तिथून निघून जातात. तेव्हा मुलं एकमेकांकडे बघू लागतात. तेव्हा ईशान म्हणतो कदाचित त्यांचं आवरलं नसेल ना, त्यांना बॅग पॅक करून इथे यावं लागणार, त्यामुळे त्या मागे थांबल्या असतील. आणि तो म्हणतो आपण असं करूयात ना, आपणच उद्या जाऊया त्यांना घ्यायला. तितक्यात परशू तिथे येतो. त्याला बघून इरा विचारू लागते की परशुराम काका, नीलू आजी कधी येणार आहे. तेव्हा परशू मात्र शांत उभा असतो. तेव्हा ईशान म्हणतो परशू काका सांगा ना काहीतरी, आम्ही बघा त्यांच्या स्वागताची किती तयारी केलीये. पुढे तो म्हणतो इराने लेटर लिहिलंय आणि मी त्यांचं स्केच काढलंय. त्यांना कपडे ठेवण्यासाठी कबड पण रिकामं करून ठेवलं. तितक्यात राधावहिनी आणि किशाभाऊ तिथे येऊन परशूला विचारू लागतात भेटली की नाही भाऊजींची बहीण त्यांना. त्यावर परशू जोरात ओरडत म्हणतो व्हाय भेटली. तेव्हा राधावहिनी कानाला हात लावून म्हणते एवढ्या जोरात काऊन आरडून राहिला. त्यावर परशू सांगू लागतो की भेटली, पण एक सबूत सुद्धा मामांशी बोलली नाही आणि तिने मामांच्या तोंडावर दरवाजा लावून घेतला. हे ऐकल्यानंतर आता किशाभाऊ आणि राधावहिनीला खूप आनंद झालेला असतो. मुलं मात्र नाराज होतात. तेव्हा परशू संयमीला सांगू लागतो बिचारे मामा एवढी पायपीट करून पावसा पाण्यात त्यांच्या बहिणीला भेटायला गेले, पण तिला मात्र त्याची काहीच किंमत नाही. दगडाचं काळीज आहे तिचं, त्यामुळे मामा खूप दुखावले गेले. आणि तिथे झालेली सगळी हकीकत परशू सगळ्यांना सांगू लागतो. आता इकडे परशू जेव्हा बाहेर येतो तेव्हा रस्त्यात त्याला अनिश भेटतो. अनिश त्याला विचारू लागतो की काय, भेटली का बाबांना त्यांची बहीण. त्यावर परशू म्हणतो भेटली, पण एक शब्द सुद्धा ती बोलली नाही. तेव्हा अनिश म्हणतो हेच होणार होतं, बरोबर आहे तिचं, एवढ्या दिवसांनी भेटल्यानंतर कोणी आरती ओवाळत नसतं. पुढे तो अशोक मामांनाच ब्लेम करू लागतो. त्यावर परशू म्हणतो नाही, मामांची त्यात काय बी चूक नाहीये. त्यावर अनिश त्याच्यावर ओरडत म्हणतो हे पाय, तू तुझं काम कर, इथून पुढे त्यांच्यासोबत उडाडक्या करत फिरत जाऊ नकोस, नाहीतर मी सोसायटीमध्ये तुझी कंप्लेंट करून तुला कामावरून काढून टाकेन, लक्षात आलं.
आता जा इथून असं म्हणून तो तिथून त्याला जायला सांगतो. आता याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.